सिंगापूरमधून सकाळी लवकर निघून आपण लँड ऑफ गॉड समजल्या जाणाऱ्या बालीमध्ये 3 तासामध्ये पोहोचतो. त्यानंतर व्हिसा ऑन अरायव्हलची प्रोसेस पूर्ण करून आपण कुटा येथील हॉटेलमध्ये चेक इन करू शकतो. त्यानंतर थोडा आराम करून मग फ्रेश होऊन आपण नाईट स्ट्रोलिंगला बाहेर पडू शकतो. इंडियन व्हेज रेस्टॉरंटमध्ये डिनर करून मग रात्री आपल्याला कुटामधील नाईट लाईफ एन्जॉय करता येतं. दुसऱ्याच दिवशी सकाळी लवकरच उठून आपल्याला तिथला बॅरंग अँड कॅरीज हा फोक डान्स बघता येतो. नंतर मग आर्ट विलेज मध्ये जाऊन आपल्याला बाटिक पेंटिंग ही बघता येतं आणि मग सिल्वर विलेज मध्ये जाऊन तिथलं थोडं शॉपिंग ही करता येतं. त्यानंतर हिरव्यागार झाडीतून कोसळणारा तेगेनुंगान वॉटरफॉलला भेट देऊ शकता. किंतामणी विलेज मध्ये असलेल्या माउंट बतूरला तुम्ही नंतर भेट देऊ शकता. हा एक ऍक्टिव्ह व्होल्कॅनो आहे. त्यानंतर कॉफी प्लांटेशनला भेट देऊन मोस्ट फेमस लुवाक कॉफी तुम्ही टेस्ट करू शकता. दुपारनंतर बालीमधील एकदम प्रसिद्ध अशा तीर्थएम्पुल टेम्पलला भेट देता येते. देश विदेशातील लोक या पवित्र पाण्यामध्ये आपली पाप धुण्यासाठी आंघोळ करतात. त्यानंतर तुम्ही मोस्ट फेमस अशा हिरव्यागार तेगालला राईस टेरेसेसना भेट देऊ शकता. मोस्ट फेमस असा इंस्टाग्रामेबल बाली स्विंग इथे तुम्हाला करता येतो. आजचा दिवस हा लँड ऑफ गॉड्स म्हटल्या जाणाऱ्या बाली मधल्या मंदिरांचा दिवस. सकाळी सकाळी तमानायुन टेम्पल म्हणजेच गार्डन टेम्पलला आपल्याला भेट देता येते. हिरव्यागार अशा निसर्ग संपन्नतेत हे मंदिर स्थित आहे. तमानायुन टेम्पलचा हा मोस्ट फेमस स्पॉट. सगळ्यांना आवडतं चॉकलेट आपण या चॉकलेट फॅक्टरीमध्ये कसं बनतं ते आपण बघू शकतो. दुपारी आपण उलुंदानू बेरॅटन म्हणजे टेम्पल ऑफ लेक या मोस्ट फेमस टेम्पलला भेट देऊ शकतो. इथल्या प्रत्येक मंदिरांमध्ये इथल्या निसर्ग संपन्नतेचा पट अलगद उलगडला जातो. इथलं प्रत्येक मंदिर आणि निसर्ग बालीला का यायचं याचं उत्तर आपोआपच मिळवून देतात. आणि आता संध्याकाळच्या वेळी समुद्र किनारी असलेल्या तना लॉट या मंदिरामध्ये येऊन मस्त निवांत सूर्यास्त बघत बसायचं. आजचा हा दिवस नुसा पेनिडा आयलंडवरचा. इथलं हे निळशार पाणी बघून आपण स्वतःला हरवून बसतो. तुम्हाला नुसा पेनिडा या आयलंडवरती एकाच दिवसाची ट्रिप करायची असेल तर ब्रोकन बीच आर्क, एंजल बिलेबॉंग आणि केलिंकिंग बीच आवर्जून बघा. पण माझं असं सजेशन राहील की नुसा पेनिडा आयलंडवरती तुम्ही 2 दिवस घालवावेत. 5व्या दिवशी सकाळी सकाळी गोवा लावा हे मंदिर तुम्ही बघू शकता. इथल्याच एका केवच्या तोंडाशी असलेलं हे मंदिर खूपच छान आहे. त्यानंतर तुम्ही तमन तीर्थगंगा म्हणजेच एक रॉयल पॅलेस गार्डन बघू शकता. मोस्ट इंस्टाग्रामेबल स्टेपिंग स्टोन्स इथेच आहेत. दुपारनंतर लेम्पुयांग टेम्पल म्हणजे मोस्ट फेमस गेट ऑफ हेवनला आपण भेट देऊ शकतो.
या उंच डोंगरावरील मंदिराला ऐतिहासिक महत्त्व आहे. तुम्ही गेट ऑफ हेवन पाशी उभं राहून आपला स्वतःचा फोटो काढून घेऊ शकता. सहाव्या दिवशी सकाळी नुसा दुआ आयलंड वरती टर्टल आयलंड वरती जाता येतं. अनेक प्रकारच्या टर्टल्स बरोबर इथे काही वेगळ्या प्रकारचे प्राणीही ठेवण्यात आले आहेत. नुसा दुआला तुम्ही स्नॉर्केलिंग, स्कुबा डायव्हिंग ही करू शकता. उलुवाटू इथला हा पडंग पडंग बीच एक स्वच्छ, सुंदर आणि निळ्या क्षार पाण्याचा मोस्ट रेकमेंडेड बीच आहे. आणि त्यानंतरची संध्याकाळ ही मस्त सूर्यास्त बघत उलुवाटू मंदिर इथे घालवायची. या विस्तीर्ण समुद्राच्या इथल्या एका डोंगराच्या क्लिफ वरती शांत बसून हा समुद्राचा अद्भुत नजारा आपल्याला अनुभवता येतो. सूर्यास्ता वेळची ही आकाशातली रंगपंचमी फारच विलोभनीय दिसते. संध्याकाळच्या वेळी बालीतला हा मोस्ट फेमस केचक डान्स अगदी जरूर अनुभवावा. बालीमध्ये निसर्ग, कला आणि मंदिरे यांचा सुरेख गोफ आपल्याला बघायला मिळतो.